जे काल मी मुलांसाठी गिफ्ट्स घेतले होते ते मुलांना मी आज देत आहे. तर मुलं इतकी खुश झाली ना माझ्या वर्गातली, तर त्यांना खूप आनंद झाला आणि छानसं मी मुलांच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहू शकले आणि मला खूप आवडलं हे. छान पण घे मस्त. जे ब्लरवाले येतील ते वाटतं हे करून टाकण्याचं नाही का, डार्कवाले घे. तर डार्क ते नाही बघ, हे येतील डार्कवाले ना काही. स्कूलमधून आले आणि तसंच इथं आले प्रिंट काढण्यासाठी, कारण की शाळेमध्ये इन्स्पेक्शन आहे तर त्याची तयारी चालू झाली. तर मी आले इथं प्रिंट वगैरे काढते, मग घरी जाते. ड्रेस पण काढून नेलं होतं बघ मी, आणि पण शाळेचेच होते. पटापट काढ आता मस्त. तर मी स्कूलमधून आले आणि तसंच मग प्रिंट काढायच्या होत्या मला, फोटोच्या प्रिंट, कलर प्रिंट, तर त्या काढल्या आणि जस्ट घरी आले आणि मला इतकी तहान लागली होती ना, तर मी पहिल्यांदा इथं बसले आणि पाणी पिलं शांतपणे बसून. पूर्ण एक बॉटल पिली पाणी आणि खूप थकले मी आज. जरा खूप सध्याची लोड, खूप कामांचा लोड पडतो आहे माझ्यावर. असं वाटतं घरातली कामं, शाळेची कामं, खूप असं लोड पडू राहिला आणि खरंच कधी ना खरंच आराम पण नाही भेटत असं वाटतं. आणि मला एक दिवस असं छान रिलॅक्समध्ये राहायचं आहे. मस्त सुट्टी घेणार आहे मी एक दिवस आणि घरीच राहणार आहे आणि मस्त आराम करणार आहे. तर बघू आता कोणत्या दिवशी सुट्टी घेता येईल मला, पण घेणार आहे मी एक दिवस. तर असं आहे खूप कधी कामांपासून आपल्याला पण एक शांतता हवी असते. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलंच मी कलर प्रिंट काढायच्या होत्या मला. तर शाळेचे होते कार्यक्रमांचे फोटोज, ते मला काढायचे होते. तर ते काढून शाळेतून येताच मी काढून आणल्यानंतर उशीर झाला असता म्हटलं, तर त्याच्यामुळे म्हटलं काढून घेऊयात. आणि आता जस्ट आले, चेंज वगैरे केलं, पाणी पिलं आणि खूप ऊन आहे, अक्षरशः खूप ऊन लागत होतं. ते थोडंसं मग ते काहीतरी खाऊन घेते आणि मग काय भांडे, काय माझं रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर करेलच. भांडे वगैरे पडलेले सकाळचे नाश्त्याचे वगैरे, नाश्त्याला पोहे केले ते पटकन जाताना, आणि आज मटकी आणि चपाती बनवून गेलेली. आद्विक झोपलेला आहे, अजून दिशू 6 वाजता येते. तर असं आहे. तर चला मी आता जेवते, थोडंसं खाऊन घेते. शाळेत टिफिन मला पण थोडी, तर जेवते आणि मग बाकीची कामं आहे ती करेन. तर मी खाऊन घेतलं, एक चपाती खाल्ली आणि मग म्हटलं किचनचं आधी आवरून घेते पटापट. किचन आवरून मग परत थोडंसं काम आहे, ते शाळेची ती कामं करणार आहे आणि मग बाकीचं कामं थोडंसं आज रिलॅक्स, कारण की काल बऱ्यापैकी मी कामं सर्व आवरून ठेवलेली होती. तर आज कपड्यांचं मशीन पण लावायचं नव्हतं, त्याच्यामुळे मग बरं आहे. आणि सर्व सकाळी पण स्कूलमध्ये जाण्याच्या आधी बरीचशी कामं मी आवरून गेलेली होती. तर कामांचं पण असं आहे की किचनची भांडी आणि बाथरूम आणि कपडे हे झाले ना, तर बऱ्यापैकी कामं आपली होऊन जातात. तर मग असं आहे, माझं भांडे घासून घेऊ म्हटलं. मग कसं नंतर चहा पाण्याची बाबा पण उठतील, मग चहा वगैरे सर्व राहतं. अद्विकला पण खायला द्यावे लागतं आणि त्याच्यामुळे मग मी पटकन आता हे आधी आवरून घेणार आहे. आणि मला किचनवर पसारा अजिबात आवडत नाही. मला कधी थोडे पण भांडे राहिले मी लगेच घासून घेते आणि माझी ही खरंच खूप सवय आहे ही. तर पटापट मी आता ही भांडी घासून घेते. तर लगेच भांडे घासून झाल्यानं लगेच मी आपलं हे गॅस आहे ना क्लीन करून घेतला. तर गॅस पण थोडंसं तेलकट पडलेलं असतं, तर म्हणून मग मी वेळच्या वेळी गॅस पण क्लीन करत असते आणि गॅसच्या मागे जी आपली स्टाईल असते ना त्याला पण पुसून घेत असते. नाही तर मग आपण एकदाच पूर्ण असं तेलकट बसून जातं आणि मग ते घासायला खूप प्रॉब्लेम होतो आणि निघत पण नाही. आणि नेहमी गॅस खालीसुद्धा काही ना काही पडलेलं असं स्वयंपाक करता ते सुद्धा क्लीन करून घेते मी. त्यानंतर नेहमीचं खाली जो डबा असेल त्यातली साखर संपून गेलेली, तर हे मी वरतून मग एका डब्यात भरलेलं असतं ना सर्व, तर त्याच्यातून काढून घेतली आणि आता हे खाली भरून ठेवते. मग जसं लागेल ना थोडंसं वेगळं असं भरून ठेवत असते मी. मग आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं
तर पटकन साखर होते. ह्यावेळेस आहे ना साखर मला खूप छान मिळाली. जाड मागच्या वेळेची साखर आहे ना खूप बारीक अशी होती आणि खूप अशी गोड बनवून जायचं चहा पण. तर ह्यावेळेची साखर खरंच खूप छान आहे आणि पाहूनच खडी साखरसारखी वाटत होती. तर तुम्ही पाहिलं होते मी शाळेतल्या जे प्रोग्राम होतात ना त्याच्या फोटो प्रिंट काढून आणल्या होत्या कलरवाल्या. तर त्या काय करते आता मी कट करून घेते. कारण की मग परत उद्या मग स्कूलमध्ये करायचं, मुलांना बघायचं की हे काम करायचं, त्याच्यापेक्षा मग मी इथंच घरीच कट करून घेते. आणि खूप छान प्रिंट आल्या, खूप भारी. एका पेजवर मी 2-2 फोटो घेतले असं आणि मला खूप आवडल्यात. कारण की आधीच्या ज्या दुकानात गेली होती ना तिथं उगाचच ₹15 प्रिंट होती तिथं पण. आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये ना अजून एकदम ब्लर आणि एकदम लाईट होतं. पण मग मी चेंज केलं, म्हणजे दुसऱ्या दुकानात गेले आणि मला तिथं आवडल्या, मग मी काढल्या त्या. तर आता जसं माझं दिसलं कापून वगैरे फोटो वगैरे मी कापून घेतले आणि आता तुले बाकीचं काम आवडून घेते. उशाचे कवर वगैरे होते ना ते घेतलेले ते लावून घेते मी. चहा झालं की आधी चहा ठेवते. चल रे, हे बघ इथं बिस्किट दे, ते चल पटकन. तर आता आजीला पण लगेच दूध बिस्किट देऊन देते, पण त्याला भूक लागली असेल. खाऊन घे, मग खेळ थोडा, मग अभ्यास कर. तू चल रे आद्विक पटकन. माझे तर मी ना चहा झाल्यानंतर मग कपडे कालचे कपडे होते तर गॅलरीतून काढून आणले आणि मग ते जे मी काल बेडशीट कवर लोडचे कवर सर्व टाकलेलं होतं तर ते लावून घेऊ म्हटलं. तर कपड्यांच्या पण घड्या करून घेते आणि इथं सर्व उशांना खोळी पण लावून घेते आणि कपडे पण घड्या करून ठेवते. तर पटापट ही कामं झाली ना तर मग कसं पसारा दिसत नाही वेळेच्या वेळी केलेला. तर मग आज करेल उद्या करेल तर राहून जातं. प्रत्येक दिवस काही ना काही नवीन निघत असतं, काही ना चालतंच मुलांचं. आणि घरात मुलं असले ना तर कपड्यांचा पसारा खूप होत राहतो. कारण की कधी कधी त्यांना 1-1 2-2 ड्रेस लागून जातात. त्यांची स्कूलचे ड्रेस, रेग्युलर ड्रेस, कधी आपण बाहेर गेलो तेव्हा ते कपडे, म्हणजे इतके एक्स्ट्राचे कपडे होतात ना खूप सारे. त्याच्यामुळे तर पसारा जास्तीचा वाढून जातो. त्याच्यामुळे मी व्यवस्थित जिथल्या तिथं करून ठेवते. आणि इथं ह्या ड्रॉपमध्ये रुमाल, हँड रुमाल असतात सर्वांचे, म्हणजे ज्याला लागेल ना रोजचं जे लागेल ते तिथून घेऊ शकता. असं मी वेगवेगळं असं सेक्शन केलेले. सॉक्सचं एका ठिकाणी, परत रुमाल एका ठिकाणी, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं.
आता जस्ट माझी देवपूजा झाली आणि मी आता काय करणार आहे, छान मूग डाळीचे चिला बनवणार आहे. तर इथं आहे पीठ. तर आपण तर हा चिला खूप छान खायला टेस्ट लागतो. तर हे मुगाचं पीठ आहे, याच्यामध्ये आपण टाकू असं साहित्य. तर याच्यात खूप सारे मी जिरे टाकणार आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता पावडर टाकेन, लाल तिखट चवीनुसार, थोडासा मसाला टाकेल, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी तीळ टाकणार आहे मी. तर मसूर चवीनुसार मी कांदा टाकते, कांदा पण टाकून घेणार आहे एकदम छान. घेते पातेल्यात थोडीशी खिचडी, थोडं भात लागतो म्हणून खिचडी केली आहे. आणि इथं मस्त बॅटर, इथं पाहू शकता चिला, मूग डाळीचा चिला बनवणार आहे. तर बॅटर रेडी करून घेतलेला आहे मी. आता मस्त छान घावणे काढून घेईन. घावणे, चिला, पराठा काही म्हणू शकता तुम्ही. आता मी तेल टाकून घेतो तव्याला. पातळ करून घेते ना. त्याला मग दोन्ही अजून फ्राय मस्त छान लालसर होतं इथं खरपूस. तर छान असं मी भाजून घेतलं आहे बघा. आणि एवढं छान टेस्टी लागतो ना हे घावण. गरमागरम तर खूप छान सॉस. मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो आपण. आणि मुगाचं हेल्दी पौष्टिक पण असतं. दुसरं पण किती छान झालं, मस्त जाळी आली पाहू शकता. बघा इथं कढी आहे, खिचडी आहे, मस्त तिळाची चटणी सुकी आणि घावणे आपले. आणि ताट रेडी झालेला आहे. जेवण झाले. नादविकला इथं अभ्यासाला बसवलंय. नादविक राईट करतो, दाखव नादविक राईट करून. 2 मिनिटं. हां राईट कर. ल से लसूण. दाखव. व्हेरी गुड. क्लॅप. तर जस्ट आमचे जेवण झाले. नादविक अभ्यासाला बसलेला आहे आणि आता सर्व आवरलं माझं. आणि मस्त आता त्याचा अभ्यास घेते आणि थोडा वेळ एडिटिंग वगैरे करेन व्हिडिओचं आणि अपलोड करून देईन. तर असा होता आजचा दिवस. आणि आजचा दिवस हा असा कामातच गेला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त